आता मला रात्र व दिवस दोन्ही सारखेच झाले आहेत, कारण अखंड ज्योत माझ्या अंतरात तेवत आहे. निशा हरपली आणि निद्रेला ठाव नाही. आता माझे वास्तव्य साक्षात प्रभुग्रही आहे. मी निरंतर आनंद उपभोगत आहे. आम्ही दोघेही आता सतत एकत्रच आहोत. परमेश्वर माझ्या शिवनेत्री येऊन बसला आहे व माझ्या जीवनात आनंदी आनंद झाला आहे. या स्थानी एकदा स्नान केल्याने माझी पाप पुण्य धुवून निघाले आहे. मी परमेश्वराच्या तावडीत सापडलो आहे. त्याने माझे सर्वस्व हरण केले असून मला वेठीस धरून आपल्या सत्तेने माझ्याकडून कामे करून घेत आहे. तो माझी पाठ सोडत नाही. जिकडे जाईन तिकडे धावत माझ्या पाठी येतो. मी आता त्रिभुवनाच्या वैभवाचा, आध्यात्मिक वैभवाचा धनी झालो आहे. हे सामर्थ्य मला माझ्या मायबाप परमेश्वराकडून आले. हा माझा गौरवच ठरला आहे. शिवनेत्री प्रभू आल्याने माझी पूर्वीची वृत्ती पूर्ण बदलली आहे. ब्रह्मरसाने आता माझे सर्व अंग भरून गेल्यामुळे लौकिक संसारप्रत मी उदासीन झालो आहे. प्रभुनामाची गोडी रसनेने चाखली आहे व तेने करून माझे मन शांत झाले आहे. अवघे जन माझ्यासाठी आता परमेश्वर स्वरूप आहेत आणि माझे गुण व अवगुण दोन्ही नाहीसे झाले आहेत. प्रभुनामाशी प्रीत जडल्यामुळे मी माझे प्रारब्ध धन्य मानतो. संतांच्या संगतीत सतत नामामृताचे पान करीत असल्यामुळे मी काळाच्या हाती कधीच सापडणार नाही. परमेश्वराचा साक्षात्कार ज्यांना झाला आहे असे अध्यात्माचे उपदेशक, मग ते कोणत्याही देशाचे व कोणत्याही धर्माचे, कोणत्याही युगातले व काळातले असले आणि ते एक दुसऱ्याला जाणतही नसले तरी सर्व त्या एकमेव सत्याचेच वर्णन करतात. याकरिता या संतांनी उपदेशलेल्या मार्गावर जे चालतात, निसंदेह त्यांना या सत्याचा प्रचितीची आशा धरता येईल. कर्माच्या शृंखला कायमच्या तुटल्यामुळे व परिणामी जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका झाल्यामुळे जीवनमुक्त झालेले तुकोबा म्हणतात. जीवनमुक्त झालेले तुकोबा म्हणतात, संचित प्रारब्ध क्रियमान अवघा झाला नारायण. नाही आम्हासी संबंधू जरा मरण काही बांधू. ते म्हणतात, आता माझे संचित प्रारब्ध व क्रियमान कर्म सर्व काही प्रभुमय झाले आहे. आता माझा त्यांच्याशी काही संबंध राहिला नाही. वार्धक्य व मृत्यू यांची मला आता काहीही बाधा नाही. तुकोबा आपली पूर्वीची स्थिती व आताची मुक्तावस्था यातील फरक दाखवतात. एकदेशी होतो अहंकारे आथिला, त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा. फिटले सुतक जन्म मरणाचे. म्हणतात, माझ्या वास्तव्य व केवळ या जगापुरतेच होते, कारण परमेश्वर व मी आम्हा दोहांमध्ये अहंकाराचा पडदा असल्यामुळे मी विभक्त होतो. तो पडदा आता नाहीसा झाल्यामुळे मी आता प्रभूशी सुखद एकात्मतेचा आनंद घेत आहे. जन्ममरणाच्या उपद्रव्यापाचे स्वैरसूतक राहिले नाही. ही अवस्था प्राप्त झाल्यावर ते स्पष्टपणे सांगतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. ते म्हणतात, अर्थ सांगतात, मी आपले स्वतःचे मरण जिवंतपणेच अनुभवले. तो अनुपम्य वर्णनातीत सोहळा होता. जगा काळ खाय, आम्ही माथा दिले पाय. काळ जगाला गिळंकृत करतो, पण नामाच्या शक्तीने आम्ही त्याच्या माथ्यावर पाय देऊन उभे आहोत. तुकारामांना आता त्यांच्या सभोवताली सतत अनहद नाद ऐकू येत होता. एक छत्र जळके उन्मनी निशाणी, अनुहात दोन्ही गगन गरजे. तुक्या स्वामी स्थापी निजपदी दासा. आता सार्वभौम पदाचा अधिकारी झालेला साधक भक्ताच्या ठिकाणी उन्मनी अवस्थेची खूण प्रगट झाली असून अवकाशात अनहद नाद गरजतो आहे. तुका म्हणतो, माझ्या स्वामीने मोठ्या आनंदाने व प्रेमाने या दासाला निजपदी नेऊन बसविले आहे. ते उघडपणे सांगतात, दाता ही परमेश्वर
व भोगताही परमेश्वर. आता काय सांगायचे राहिले आहे? जेवढे काही डोळ्यांनी दिसते आहे ती सर्व परमेश्वरी लीलाच आहे. सर्व आसमंत अनहद नादाने दुमदुमतो आहे. हा नाद म्हणजे साक्षात परमेश्वर आहे. पुढे तुकोबा म्हणतात, निरंतर अनहद नादात तल्लीन झाल्यामुळे वृत्ती बहुर्मुखी करण्यास मला फार कष्ट पडतात. परमेश्वराच्या साक्षात्कारासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या याचा विचार करीत असताना तुकोबांना कळून चुकले की त्या गोष्टी म्हणजे मुख्यत्वे करून संतांचा संग, त्यांचे सत्संग, सबीज नाम, त्यांचे स्वतःचे प्रयत्न व भक्तिपूर्वक केलेली साधना या होत. तरी पण हे साध्य करण्यासाठी परमेश्वरी कृपा ही सर्वात महत्त्वाची. आत्मज्ञान होण्याकरता ते स्वतःच्या प्रयत्नापेक्षा परमेश्वराची कृपा महत्तम मानतात. ते म्हणतात की त्यांची स्वतःची काहीही पात्रता नसतानाही केवळ परमेश्वरी कृपेमुळेच त्यांना परमेश्वरी साक्षात्कार झाला. प्रभूची कोणतीही सेवा न करताही त्याने कृपाळपणे आध्यात्मिक धन मला दिले. महद्भाग्यानेच त्यांना परमेश्वराचे दर्शन झाले. असे असले तरी प्रभू साक्षात्कारासाठी आपण केलेल्या आटोकाट सायासाची तुकोबांना जाणीव होती. ते म्हणतात, माझ्या भक्तीमुळे तो मला प्रगट झाला आहे. मी अन्यत्र कुठेही न पाहता व कालाचा अपव्यय न करता केवळ परमेश्वराची सेवा केली. तथापि पुन्हा नम्रतेने मान्य करतात की प्रभू कृपेशिवाय भक्ती फलद्रूप होऊ शकत नाही. ज्या ज्या संतांना आंतरिक अनुभूती आलेली आहे, दर्शन लाभले आहे, ते त्यांनी अहोरात्र केवळ भक्ती साधना केल्यामुळेच प्रत्यक्ष कृतीला महत्त्व आहे. पोकळ शब्द काही कामाचे नाही. अन्य शब्दात सांगायचे म्हणजे आळशी मनुष्य क्रियारहित असल्यामुळे तो आध्यात्मिक प्रगती मुळीच करू शकणार नाही. ऐहिक जीवनात ज्याप्रमाणे कोणतीही गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, त्याचप्रमाणे आध्यात्मिक प्राप्तीसाठीही कृतीचे अर्थात दृढ साधनेची गरज आहे. केवळ निर्भय जीवात्माच समाजाच्या छळवादाला व निंदेला धाडसाने तोंड देऊ शकेल आणि इंद्रियावर विजय मिळवू शकेल. हा लढा अखंड आहे. अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य करण्यासाठी अतीव धीराची व प्रयत्नाच्या पराकाष्ठेची आवश्यकता असते. ह्या धीराचे आणि प्रयत्नाचे फळ निसंशय अत्यंत सुखद व गोड असते. तुकोबारायांनी परमेश्वर साक्षात्कारासाठी अगदी हेच केले. ते म्हणतात, अध्यात्म साधनेच्या आटोकाट प्रयत्नांनी अशक्य ते शक्य होईल.